नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज दिनांक 12 एप्रिल। आज आहे हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव। हा जन्मोत्सव आपण अगदी महाराष्ट्रात नाही तर अगदी भारतात सुद्धा जल्लोषात साजरा केला जातो। अशी मान्यता आहे की या दिवशी आपण कोणतेही स्तोत्र पठण केलं तर याचं निश्चित फळ आपल्याला हनुमानजी देत असतात। मग आपलं एखादं काम आहे ते पूर्ण होतच नाही, काम होता होता राहून जातं, कामात अनेक अडथळे येतात, तर मंडळी 101% अगदी 1000% अतिशय प्रभावी आणि अतिशय कारागीर असा हा उपाय आहे। तुम्ही निश्चित करावा, तुम्हाला निश्चित फरक पडेल। उपाय कोणता ते जाणून घेऊ। आपल्याला जे रंगाचा जो दोरा आहे तो घ्यायचा आहे। आता हनुमानजींना ऑरेंज किंवा नारंगी रंगाचा जो रंग आहे तो अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला ऑरेंज रंगाचा जो धागा आहे तो घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याकडे 21 किंवा 11 जेही असतील त्या लवंग घ्यायचे आहे, पण लवंग घेताना ह्या कुठेही तुटलेल्या खंडित झालेल्या नसाव्या। त्यानंतर तो धागा घेतल्यानंतर आपल्याला एक एक लवंग आहे ती धाग्यात बांधायची आहे आणि त्यानंतर ती पूर्ण माळ तयार झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला कुठेतरी हनुमानजींचं मंदिर असणार आहे, त्या मंदिरात जायचं आहे आणि ती लवंगाची माळ आपल्याला हनुमानजींना अर्पण करायची आहे। असं केल्याने आपल्या ज्याही जीवनात एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही ते काम 100% पूर्ण होणार आहे। हनुमानजींना हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण या लवंगाचा हार अर्पण केला तर याने आपले कोणतेच अडलेलं जे काम आहे ते अपूर्ण राहत नाही, ते पूर्ण होतं। अगदी साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे, निश्चित करावा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।